गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरथाय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आपादमौलिपर्यन्तां गुरुनामास्तुति स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्धन्ति च मनोरथा. हरि ओम. कानिफा प्रबुद्ध नारायणा नाथ पंथी का पालिका ब्रह्मचर्या तुझा ठेवा सिद्धनाथा कानुका ग्रंथकर्ता योगी राजा मंत्र सिद्ध गुरु सेवका कुर्या सदा मंगलम शिवमंगलम गुरु मंगलम शिवमंगलम ज्ञानमंगलम. हरि ओम. नमस्कार. नमस्कार. आज आपण बघणार आहोत गोरक्ष आणि जालिंदरनाथ. गोरक्षनाथ आणि जालिंदरनाथ यांची भेट झाली आणि त्याच्या पुढे या कथेला एक वेगळं वळण प्राप्त झालं. बद्रिकाश्रम क्षेत्रामध्ये गोरक्षनाथ आणि कानिफनाथ हे वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करायला बसले होते. दोघांनाही एकामेकांची मुळीच माहिती नव्हती. दोघही एकमेकांना त्यावेळेस अनोळखी असे होते आणि गोरक्षनाथांनी जिथे तपश्चर्या करायला बसलेले होते तसंच एका ठिकाणी कानिफनाथ तपश्चर्या करायला बसले होते आणि हे दोघं तपश्चर्या करत असताना दोघांचीही तपश्चर्या पूर्ण झाल्यावर आपल्याला आपल्या गुरूंचा शोध घ्यायचा, ज्याने आपल्याला तपश्चर्येला बसवलं आहे त्या गुरूंचा शोध घेण्यासाठी हे दोघ जण निघाले. कानिफनाथ हे जालिंदरनाथांचा शोध घेत होते, तो गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथांचा शोध घेत होते आणि शोध घेत घेत ते दक्षिणेकडे गेले. फिरत फिरत ते हेलापट्टण या गावी आले आणि नगराच्या वेशीवर आल्यावर त्यांनी मच्छिंद्रनाथांची चौकशी केली की इथे कुठे तुम्हाला मच्छिंद्रनाथ दिसले का. तेव्हा त्यांनी 10 वर्षापूर्वी जालिंदरनाथ नावाचे एक साधू वर्षभर राहून गेले आहेत आणि त्यांनी कसं डोक्यावर मोळी घेतली, ती मोळी कशी तरंगत होती, हे सगळ्या नवलकथा त्यांनी कानिफनाथांना सांगितल्या. आणि त्याचबरोबर गोपीचंद राजांनी जालिंदरनाथांना एका कुपेमध्ये बंदिस्त करून ठेवल्याची सुद्धा गोष्ट त्यांनी सांगितली. आता त्यांना थोडीच माहित होतं की कानिफनाथ हे जालिंदरनाथांचे सद्गुरू आहेत. माफ करा, जालिंदरनाथ हे कानिफनाथांचे सद्गुरू आहेत. हे सगळं अगम्य आहे, अगाध आहे ना. कुणाकडून तरी बातमी समजते आणि ती नेमकी ज्याच्यापर्यंत जायची त्याच्यापर्यंतच जाते. हे खरंच सगळं अगम्य अगम्य असं आहे. आपले गुरु मच्छिंद्रनाथच इथे नाव बदलून राहिले असावेत असा विचार करून ते नगरामध्ये शिरले. म्हणजे गोरक्षनाथांना वाटलं हे आपले सद्गुरू आहेत आणि कानिफनाथांना वाटलं हे आपले सद्गुरू आहेत. व्यक्ती नेमकी कोण आहे ती दोघांनाही माहिती नव्हती, पण एक सिद्ध योगी किंवा एक फार मोठे नावाचे साधू त्या ठिकाणी होते एवढी माहिती त्यांना मिळाली होती. त्याच्यानंतर ते भिक्षा मागत मागत पुढे पुढे जात राहिले. गोपीचंदांनी जालंधरनाथांना ज्या ठिकाणी पुरलं होतं नेमकं त्या ठिकाणी ते दोघं आले. आता तुम्ही म्हणाले हे कसं हो, हे कल्पनात्मक आहे सगळं, असं नाहीये. हा खरंच एक नाथ पंथातल्या एक अगम्य अशा गोष्टी आहेत ज्या सत्य आहे. आणि मग
तिथे आल्यानंतर एका घरासमोर उभं राहून त्यांनी भिक्षा मागितली. अलख निरंजन. तो सवाल ऐकता जालिंदर नाथांनी तो कुपेमधून ऐकला. अरे, अलख निरंजन शब्द देत आहेत म्हणजे हे आपलेच आहेत. आपल्या माणसाची ओळख आपल्याला पटकन पटते की नाही. आणि मग त्या भूगर्भातून शब्द बाहेर आले. आदेश. कोणता शब्द बाहेर आला? आदेश. आदेश. हा शब्द जेव्हा बाहेर आला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, मला आदेश करणारे जती महाराज आहे. त्या आवाजाचा ध्वनी, शब्द, नाथांच्या मुखातून बाहेर पडणारा आदेश शब्द, ती नाथवाणी, याचा परिचय नाही तर ह्याच्याशी असणारा घनिष्ठ संबंध गोरक्षनाथांनी ओळखला. पण मच्छिंद्रनाथांचा मिळालेला दीर्घ सहवास, त्यांनी साधनेला बसवल्यावर मनाची झालेली परिपक्व अवस्था, यातून आदेश या 3 शब्दातून त्यांनी ओळखलं की हा आपल्यालाच आदेश आहे. मला आदेश करणारे जती महाराज, आपण कुठे आहात? आपलं नाव काय आहे? तेव्हा जालिंदरनाथांनी स्वतःचं नाव सांगितलं की मी जालिंदर, मी या जमिनीच्या पोटामध्ये आहे. आणि मग त्यांनी गोरक्षनाथांना विचारलं, तू कोण? त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं, मी गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथांचा शिष्य. नाथ पंथामध्ये ओळख करून देत असताना स्वतःच्या ऐवजी आधी स्वतःच्या गुरूंची ओळख देतात बरं का. जसं मी देवेंद्रनाथ शिष्य राधिका आवाहनम करेशे. देवेंद्रनाथ शिष्य राधिकाचा प्रणाम स्वीकार करा. म्हणजे आपल्या आधी आपल्या गुरूंची ओळख हीच आपली खरी ओळख. तसं गोरक्षनाथाने जालिंदरनाथांना स्वतःची ओळख करून दिली. काय ओळख करून दिली? तर मी मच्छिंद्रनाथ शिष्य गोरक्षनाथ. त्यांनी स्वतःचं नाव, गुरुचं नाव सांगितलं आणि म्हणाले, महाराज पण ही आपली स्थिती अशी कशी झाली? तुम्ही खाली भूगर्भात कसे काय गेलात? आता तुम्ही मला सांगा, एक फार मोठे सिद्ध योगी दत्तात्रेयानी स्वतःच सर्वस्व सर्व त्यांना दिलेले असे जालिंदरनाथ भूगर्भातून बाहेर येऊ शकले नसते का हो? त्यांना कठीण होती ही गोष्ट? अजिबात नाही. होती का सांगा? नाही. मग तरीही ते कसे बरं बाहेर आले? तेव्हा जेव्हा त्यांना गोरक्षनाथांनी विचारलं, महाराज आपली ही स्थिती कशी झाली? तेव्हा जालिंदरनाथांनी घडलेली सगळा इतिहास त्यांना सांगितला. आणि ते ऐकून गोरक्षनाथ प्रचंड संतप्त झाले. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की या गोपीचंद राजाला चांगला धडा शिकवायचा. आणि मग त्यांनी जालिंदरनाथांना शांत केलं आणि सांगितलं की सध्या याविषयीची वाच्यता आपण कुठेही करू नका. मला कानिफनाथांचे माझे शिष्य भेटतील तेव्हा त्यांनाच हे सांगणे. गोपीनाथ म्हणाले, थांबा आता गोपीचंदांना मी चांगलाच धडा शिकवतो. पण जालिंदरनाथ सुद्धा आपल्या गुरु शिष्याच्या प्रतिष्ठित होते. आपली शिष्य, आपला शिष्य आपल्याला कधी मिळेल याची प्रतीक्षा ते करत. ते म्हणाले, थांब, घाई करू नकोस, तू शांत हो. माझा शिष्य कानिफनाथ जेव्हा तुला भेटेल तेव्हा त्यालाच फक्त हे सांग. किती आपल्या शिष्याबद्दलचा विश्वास आहे. त्यांनी केलेली सूचना गोरक्षनाथाने मान्य केली आणि ते नगर सोडलं आणि ते जगन्नाथपुरीला आले. आपण या ठिकाणी बघणार आहोत की
या ठिकाणी एक शब्द आपण असा ऐकला, तो म्हणजे आदेश. ऐकला की नाही? आता हा आदेश हा शब्द नाथ पंथाचा श्वास आहे बरं का. या श्वासाबद्दल, या शब्दाबद्दल नाथ संप्रदायाचा नवनाथ भक्तीसारखा अर्थ आपण जेव्हा समजून घेतो, तेव्हा ही संज्ञा समजून घेणं म्हणजे नाथांशी जवळीक करणे. मग ह्या आदेश या शब्दाचा मूळ काय आहे? तर मढी निवासी श्री देवेंद्रनाथ महाराज यांनी जेव्हा मढीमध्ये शिवयाग केला होता, त्यावेळेस त्याच्या नेपाळचे राजगुरू श्री नरहरीनाथ महाराज यांना त्यांनी तिथे अधिपत्याखाली तो शिवयाग केला. गोरक्षनाथांनी ज्यावेळेस शिवयाग केला होता, त्याच्यानंतर हा शिवयाग प्रथम झाला होता. आणि त्यावेळेस आदेश प्रकाश नावाचं एक पुस्तक नरहरीनाथांनी श्री देवेंद्रनाथ महाराजांना दिलं. मग हे का दिलं? ते एक छोटस टिपणात्मक पुस्तक होतं, पण फार मोठं होतं, की जे आज नाथ पंथातल्या प्रत्येक गोष्टीचा उलगडा करतो. आणि मग देवेंद्रनाथ महाराजांनी अलख निरंजन मधून या आदेश शब्दाचा अर्थ स्वतःच्या सिद्ध वाणीतून सांगितला. आदेश हा जो शब्द आहे, तो आदेश हा या शब्दामागे खूप गूढ आहे. कोणी कोणाला आदेश द्यायचा, त्याचा एक शिष्टाचार या पंथामध्ये आहे. पंथाची विशालता या शब्दात सहभागी झालेली आहे. ज्यावेळेस दवा येथे नंगे महाराजांची समाधी आहे, त्या संजीवनी समाधीचं दर्शन घेण्यासाठी श्री देवेंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस तिथे त्यांची सगळी सोय झाली आणि मग दर्शनाच्या वेळी त्यांनी आदेश 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 असं म्हटलं. नाथपंथाच्या कार्यासाठी बाहेर पडल्यावर भ्रमणाचा हेतू विचारला, त्यावेळेस त्यांनी आदेश असं म्हटलं आणि आदेश मागितला. म्हणजे आदेश हा शब्द खूप आणि खूप महत्वाचा आहे. आणि हा आदेश म्हणजे काय आहे? तर दोन योगी ज्यावेळेस समोरासमोर येतात, तेव्हा एकामेकांना आदेश देतात. दोन गृहस्थी एकत्र आल्यावर जेव्हा हात जोडून राम राम नमस्ते असं म्हणतात, तसं नाथ पंथामध्ये हे एकामेकांना आदेश असं म्हणतात, आदेश असा देतात. नाथ पंथामध्ये आपण बघितलं की राजे आहेत, योगी आहेत, हा इतिहास आहे. राजा गोपीचंद आणि राजा भर्तृहरी यांच्या कथा आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आदेश या शब्दातूनच गोरक्षनाथांनी ह्याचं विवरण केलेलं आहे. आता हे विवरण कसं केलंय? तर राजस्थानच्या प्रसिद्ध राजधानी जोधपुरी येथे मान पुस्तकालय आहे. या पुस्तकालयात नाथपंथीय साहित्य भरपूर आहे. आणि महाराजा मानसिंह एक विद्वान योगी होते. ते भगवान श्री गोरक्षनाथांचे परमभक्त होते. त्यांना दृष्टांतात स्वयं श्री गोरक्षनाथांनी आदेश या गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि ते म्हणताना म्हणतात की आदेश या शब्दाचे अनेक अर्थ जरी होत असले तरी त्याचे 4 मुख्य अर्थ आहेत. त्याच्यातला एक महत्वाचा आहे आदेशार्थ प्रकाश. या पुस्तकात याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की या पुस्तकाच्या माध्यमातूनच देवेंद्रनाथांनी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि म्हणून
त्याच्या टिपणांमध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलंय की आदेश या 3 अक्षरातील प्रमुख अर्थ हा आहे की म्हणजे आत्मा, जीवात्मा आणि परमात्मा या तिघांचा एकत्रित भाग म्हणजे आदेश. आदेश. म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवी जीवात्मा आणि श म्हणजे शिवरूप परमात्मा. या तीनही शक्ती ज्यात आहेत तो आदेश. आदेश या शब्दा पाठीमागे हे 4 गूढ अर्थ आहेत. श्री गोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये सुद्धा आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे त्रयानमैक्य संभूती राधेशा परिकीर्तितः असा भाव प्रत्येक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. आदेश म्हणजे परब्रह्माच्या रूपाची ओळख करून देणे. त्यामुळे हे योगी जेव्हा सृष्टीकडे बघतात सातत्याने त्यावेळेस त्याची जाणीव या शब्दानं नाथ योगी एकमेकांना करून देतात. इतकं या आदेश या शब्दा पाठीमागचा अर्थ आहे. नाथपंथी गुरु आपल्या शिष्याला ज्यावेळी आदेश देतो त्यावेळी तो योगिक दृष्ट्या हेच सांगतो, मी सगळ्या सृष्टीकडे एकात्म भावाने पाहतो. त्यामुळे आदेश हा विचार प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे, ज्ञान योगाचा आहे. आदेश हा काही संस्कारित अशा परंपरेचा भाग म्हणून नाथपंथात आला नाही, तर तो एक रिवाज आहे आणि त्याला एक योगिक बैठक आहे. जालिंदरनाथ त्या लिपीमध्ये असत असताना त्यांनी आदेश हा शब्द सांगितला, कारण त्या आदेशामागे त्यांना माहिती होतं की आता माझ्या समोर गोरक्षनाथ आहे. त्यामुळे आदेश या शब्दाला धरूनच हा नाथपंथ पुढे जातो आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथाची ही निर्मिती नाथांच्या सद्गुरूंच्या आदेशातूनच होत असते, हे सांगणारा हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ. अशा या जालिंदरनाथांच्या आदेशातून पुढे गोरक्षनाथ आणि कानिफनाथांची भेट कशी झाली, मारुतीचं आणि कानिफनाथांचं भांडण कसं झालं हे आपण बघणारच आहोत. धन्यवाद. 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 छान छान.